पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: विधी कारणे जाहला मत्स्य वेगी, धरी कुर्मरूपे धरा पृष्ठभागी, जनारक्षणा कारणे नीच योनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थाने भगवंत भक्तांच्या करता, भक्तरक्षणाकरता जे अवतार घेतो त्या अवतारांचं वर्णन करायला सुरुवात केलेली आहे. या श्लोकामध्ये जे भगवंताचे 10 अवतार आहेत त्यापैकी पहिल्या 2 अवतारांचं वर्णन या श्लोकात समर्थाने केलेलं आहे. समर्थ म्हणतात, विधी कारणे जाहला मत्स्य वेगी. विधी म्हणजे ब्रह्मदेव. जे 3 देव आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, त्यापैकी ब्रह्मदेवाला विधी असं नाव आहे. कारण तो सृष्टीचा उत्पन्न करता, सृष्टीची नियमावली वगैरे सगळी ब्रह्मदेवानं निर्माण केलेली आहे, म्हणून त्याला विधी म्हटलेलं आहे. असा हा ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवाकरता भगवान श्री विष्णूंनी मत्स्यरूप धारण केले. कशा करता? तर शंकासुर नावाचा असणारा एक दैत्य, त्या दैत्याने ब्रह्मदेवाची असणारी वेदसंहिता जी आहे ती चोरली आणि खोल समुद्रामध्ये जाऊन तो दडून बसला. आता हा जो समुद्र आहे हा पृथ्वीवरचा समुद्र नव्हे. या ब्रह्मांडामध्ये काही असे गुप्त समुद्र आहेत, जे आता वैज्ञानिकांनी सुद्धा मान्य केलेले आहेत की त्याच्यामध्ये ह्या पृथ्वीसारखे अनंत ग्रह त्याच्यामध्ये कुठे बुडून जातील ते कळणार नाही. अशा प्रकारचे मोठे असे समुद्र या ब्रह्मांडामध्ये आहे. त्यापैकी खोल समुद्रामध्ये तो शंकासूर ब्रह्मदेवाची वेदसंहिता चोरून त्या ठिकाणी जाऊन घेऊन बसला. आता वेदामध्ये सर्व ज्ञान समाविष्ट आहे. भगवंतानी जे सगळं ज्ञान दिले ते वेदाच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि ब्रह्मदेव त्या वेदाच्या आधारानं सर्व सृष्टी उत्पत्ती करतो. सगळं शास्त्र त्याच्यामध्ये लिखित आहे आणि तेच जर सगळं शास्त्र जर नष्ट झालं तर मग ब्रह्मदेवाला काम करणार कशा पद्धतीनं त्याला काम करता येणार. म्हणून ब्रह्मदेवाला फार मोठी चिंता लागली. भगवान विष्णूकडे गेले आणि आपली अडचण सांगितली. भगवंताने अंतर्ज्ञानानं बघितलं की काय प्रकार झालेला असावा आणि मग आता समुद्रामध्ये खोलात जायचं म्हटल्यानंतर त्याच्यात मिसळणारं, त्यात एकरूप होणारं असंच रूप घ्यावं लागेल. म्हणून भगवंताने त्यावेळेला मत्स्यरूप धारण केलं आणि खोल समुद्रामध्ये जिथं शंकासूर दडलेला होता त्या ठिकाणी भगवान गेले. महाराजांनी वर्णन केले की ब्रह्मयाचे वेद शंकासुरे नेले, त्या लागी धरिले मत्स्यरूप. वेद रक्षणाकरता, ब्रह्मदेवाच्या सहाय्याकरता भगवान परमात्म्याने मत्स्यरूप धारण केलं. खोल समुद्रामध्ये बुडी मारली आणि ज्या ठिकाणी शंकासूर होता तिथं गेले. तिथं जाऊन त्या राक्षसाचा त्या ठिकाणी भगवंताने निपात केला, त्याचा वध केला आणि वध करत असताना तो भगवंताला शेवटी शरण आला. म्हणजे देवा, तुझं दर्शन झालेलं आहे अंतकाळाच्या वेळेला, हेच माझ्या जीवनाचं खरं साफल्य आहे. भगवान म्हटले, तुला काय वरदान पाहिजे असेल तर माग. तेव्हा शंकासुराने सांगितलं की माझं स्मरण, तुमच्या स्मरणाबरोबर माझं नित्य स्मरण असावं, माझं तुमच्या जवळ वास्तव्य असावं, असं काहीतरी मला वरदान द्या. तेव्हा भगवंताने सांगितलं की तुझं नाव शंकासूर आहे. शंख जो आहे तो तुझं प्रतीक म्हणून मी त्या ठिकाणी माझ्या हातामध्ये कायम धारण करेन. कारण समुद्रात बुडी मारून मी मत्स्यरूपानं अवतार घेतला आणि त्या समुद्रातून हा बाहेर काढलेला शंख, म्हणून मी तो कायम माझ्या हातामध्ये धारण करीन. जी भगवंताची 4 आयुध आहेत त्यात शंख, चक्र, गदा, पद्म, त्यामध्ये शंख हा पहिला आहे आणि त्या शंखाचा उपयोग भगवंताने अनेक वेळा केलेला आहे. मागे आपण ध्रुव बाळाची कथा ऐकली. त्यामध्ये ध्रुव बाळाला भगवंताची स्तुती करायची होती. त्यावेळेला त्याला काहीच बोलता येत नव्हतं. भगवंताने आपल्या हातातला शंख त्याच्या गालाला लावला आणि अफाट अशी बुद्धिमत्ता त्याला प्राप्त झाली आणि भगवंताची स्तुती त्याने केलेली आहे.
त्याच शंखाचा वापर भगवान श्रीकृष्णाने कृष्णावतारामध्ये पांचजन्य नावाचा शंख युद्धाच्या वेळेला वाजवण्याचं काम केलेलं आहे आणि रणगर्जना त्या शंखाने केलेली आहे. अशा प्रकारे हा भगवंताच्या हातामध्ये स्थिर झाला आणि सन्मान प्राप्त झाला. एवढंच नव्हे तर भगवान विष्णूची पूजा करत असताना शंखाने त्याच्यामध्ये पाणी जर भगवंताला घातलं तरच त्या पूजेची पूर्तता होते असं सांगितलेलं आहे. अगदी कोणत्याही उपचारानं पूजा असू द्या, अभिषेक असू द्या, शंखामध्ये पाणी घेऊन त्या भगवंताला त्या पाण्याचं स्नान घालावं लागतं. ती भगवंताची पूजा पूर्ण होते. एवढं वरदान त्या शंखासुराला दिलं आणि तो भगवंताने हातामध्ये आपल्या धारण केला. समर्थ म्हणतात, विधी कारणे झाला मत्स्ययोगी मत्स्यवेगी. अशा प्रकारचा हा पहिला अवतार आहे. दुसरा सांगत असताना समर्थाने सांगितलं, धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी. दुसरा जो अवतार आहे तो कूर्म अवतार आहे. त्या अवतारामध्ये भगवंताने हा संपूर्ण पृथ्वीचा भार आपल्या पाठीवरती पेललेला आहे. कशा करता अवतार झाला तो? तर ज्या वेळेला स्वर्गातली इंद्राची असणारी सर्व संपत्ती दैत्याने समुद्रामध्ये बुडवून टाकली. आता संपत्ती जवळ नसेल तर मग इंद्रपद कसलं? वैभव आहे म्हणून इंद्राला महत्व आहे. सगळं वैभव गेल्यानंतर इंद्रपदाला काय अर्थ राहतो? तो बनंगत झाला. भगवंताला शरण गेला आणि सांगितलं, ही माझी सगळी संपत्ती, स्वर्गीय संपत्ती समुद्रामध्ये बुडलेली आहे, काय करायचं? भगवंताने विचार केला आणि सांगितलं, त्याकरता आता समुद्र मंथन करावं लागेल. आणि ते मंथन करत असताना आपल्याला दैत्यांचंही सहाय्य घ्यावं लागेल. कारण एका पक्षाच्या बळावरती हे काम करणं शक्य नाही. तेव्हा विरोधी पक्षाची आपल्याला मतं जरी पटत नसली, आपली त्यांची वैचारिक भिन्नता जरी असली, तरी काही वेळेला त्यांच्याशी युती करावी लागते. त्याशिवाय पुढचं कार्य पूर्ण होत नाही. हे जे लोकशाहीमधलं आत्ताचं जे तंत्र आहे ते त्यावेळेपासून अंमलात आलेलं तंत्र आहे. भले मतभिन्नता असते, पक्षीय मतं वेगवेगळे असतात, परंतु सरकार स्थापन करायचं असेल तर दोन परस्पर विरोधी मताचे पक्ष सुद्धा एकत्र येतात आणि एक अजेंडा तयार करतात आणि त्या अजेंड्याखाली निवडणुका लढवून सत्ता स्थापन करतात. हे आपण बघतो. तसं देवाने सांगितलं की दैत्याने आपण हे परस्पर एकमेकांचे विरोधी जरी असलो तरी आता एक झालो पाहिजे. आणि त्या दैत्यांना हा प्रस्ताव समोर ठेवला की तुम्ही जर याच्यामध्ये सहभागी झालात तर तुम्हालाही त्यातला काहीतरी वाटा देईन. तेही तयार झाले आणि या बाबतीत मात्र देव आणि दैत्य एकत्र आलेले समुद्र मंथनाच्या बाबतीत. आणि मग त्यांनी ते ठरवलं, मंदार पर्वताची रवी केली, वासुकी नागाचा दोर केला आणि त्या पर्वताला ते सर्पाचा दोर गुंडाळून समुद्रामध्ये त्या घुसळून करत असताना सृष्टी डळमळीत व्हायला लागली. धरणी त्या ठिकाणी रसातळाला जायला लागली. आणि मग भगवंताने कासवाचा अवतार घेतला, कूर्म अवतार घेतला आणि पृथ्वीला खालून त्या ठिकाणी पाठ देऊन त्या पाठीवर पृथ्वी धरून तो पर्वत पाठीवरती धरून त्याने आधार दिला आणि त्या ब्रह्मांडाची स्थिती स्थिर अशा प्रकारची राखण्याचं काम त्या कूर्म अवतारामध्ये केलं. म्हणून धरी पृष्ठभागी, पाठीवरती त्या पृथ्वीला त्या कूर्म अवताराच्या रूपानं भगवंताने धरून त्यावेळेला तिचं रक्षण केलं. समर्थ म्हणतात की हे देवाने कशा करता केलं? तर जनारक्षणा कारणे नीच योनी. जनाच्या रक्षणाकरता भगवंत नीच योनीमध्ये सुद्धा जन्म घ्यायला मागं पुढं बघत नाही. आता हे जन म्हणजे कोण? इथे जन या शब्दाचा अर्थ सज्जन किंवा भक्तजन असा अर्थ घ्यावा लागतो. कारण देवाचे जे अवतार होतात ते भक्तांच्या रक्षणाकरता होतात. भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवारी. म्हणून इथे जनारक्षणा करण्याचा अर्थ भक्तजनांना किंवा सज्जनांचं रक्षण करण्याकरता देवाने अवतार घेतला. आणि तो अवतार नीच योनीमध्ये म्हणजे हलक्या पशु योनीमध्ये सुद्धा देव जन्म घ्यायला मागं पुढं बघत नाही. तुकाराम महाराजांनी म्हटलंय की आमासाठी अवतार मत्स्य कूर्म आदी सुकर. सुकर म्हणजे डुकराचा सुद्धा भगवंताने अवतार घेतलेला आहे. तेव्हा अशा प्रकारचं भक्तरक्षणाचं जे भगवंताचं ब्रीद आहे ते ब्रीद परमात्म्याने अशा अवताराच्या माध्यमातून जगापुढे सिद्ध करून दाखवलं. अशा
भगवंताला समर्थ म्हणतात की तुम्ही अनुसरलं, त्याला जर तुम्ही शरण गेलात तर तो तुमचा अभिमान धारण करतो आणि त्याच्या भक्ताला तो कधीच त्या ठिकाणी उपेक्षा करत नाही. म्हणून उपेक्षी करा देवभक्ताभिमानी. अशा प्रकारचे या श्लोकाचं चिंतन समर्थांनी केलेलं आहे. तेव्हा हे चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. आपल्या परिचित लोकांच्यापर्यंत या चॅनलची माहिती द्या आणि आपल्या व्हिडिओला अवश्य लाईक करा. तेव्हा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण.